मित्रहो, निवडणुकीमध्ये जिंकण्याची शाश्वती नसते, पण लाखो करोडो रुपये गुलाल बुक्क्यासारखे उधळले जातात. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी किंवा नेत्यांना पळविण्यासाठी खोकीच्या खोकी रिकामी केली जातात. पैसा फेकून एक एक मत विकत घेतलं जातं आणि दुसऱ्या बाजूला एक बैल विकत घेण्यापुरता पैसा सुद्धा बळीराजाकडे नसतो. शेतकऱ्यांचं सरकार म्हणून ढोल बडवला जातो. त्या महाराष्ट्रात कुठल्याही संवेदनशील मनाला वेदना होतील, यातना होतील, लाज असणाऱ्या कुठल्याही नेत्याला लाज वाटेल अशी एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ अर्ध्या अधिक महाराष्ट्रानं पाहिला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे मित्रांनो. पण शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बैल हा त्याच्यासाठी केवळ एक प्राणी नसतो, तर तो त्याच्या जीवाभावाचा साथीदार असतो, त्याच्या कुटुंबाचा आधार असतो. शेती करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिक मदत घेतली जाते, पण गरीब शेतकऱ्यांची शेती आज सुद्धा बैलावरच अवलंबून आहे. एका बैलाचं महत्व किती असतं हे फक्त शेतकरी जाणू शकतो. लातूर जिल्ह्यातल्या बोंबळी इथले अल्पभूधारक शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावर अशीच एक दुर्दैवी वेळ आली आहे की या एका घटनेनं महाराष्ट्राचं मन गलबलून गेलं आहे. पाऊस सुरू होतोय, शेतीची कामं करून घ्यायची आहेत आणि अशा प्रसंगी काशीनाथ गायकवाड यांच्या एका बैलावर वीज पडली. दुर्दैवानं या घटनेमध्ये बैलाचा मृत्यू झाला. गायकवाड कुटुंबावर झालेला हा आघात त्यांच्यासाठी प्रचंड मोठा होता. लेकरांचं पोट, डोक्यावर पेरणीची घाई आणि त्यातच एकमेव आधार असलेला बैल वीज पडून दगावला. अशा संकटाच्या परिस्थितीत त्यांच्या अर्धांगिनी धावून आल्या. बैलाच्या खांद्यावर दिलं जाणारं जू या माऊलीनं आपल्या खांद्यावर घेतलं. एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बाजूला ही माऊली हौसाबाई, आणि शेतीचं काम सुरू झालं. बैलाच्या जागी तिनं स्वतःला जुंपून घेतलं. कसली तक्रार नाही की कुणापुढे याचना नाही. हा व्हिडिओ बघा मित्रांनो. थांबा 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 भाऊजी, थांबा थांबा थांबा. का करणार कस काय हे वीज पडली बैलावर हो का आता कवा? शुक्रवारी कालच्या शुक्रवारी पडली तर हो का आम्ही आहोत झोपला होता. कसं करा या गोष्टीचं? तुमचं नाव काय? औषधाबाई काशीनाथ गायकवाड. बरं बरं हे कवा पडले का? शुक्रवारी पडले. बरोबर. मग आता एक बैल नाही का? मला तुम्ही दोघं जण आम्ही हो का कष्ट करणार होता. मग कसं करा? मला तुम्ही दोघं जण वडला हो. आमचा मी वडला हो का दोघं. बरोबर. मी आधारली हो का. तुमचं पूर्ण नाव काय? माझा औषधाबाई काशीनाथ गायकवाड. गाव? गाव बोंबळी. तालुका? देवणी. देवली. बरं बरं बरं. मग आता तुम्ही काय करता? काम धंदा हेच का? आता हेच करता हो का केला लोकांची शेत. पोरं? हेच आमच्या मागवाली राहत्यात. बरं. मग आता एक बैल गेल्यामुळे तो तुम्ही चुकून होणार का? झोपलावर काय कसं करा म्हणता या गोष्टीचं. त्या बैलाची काही भेटे का मला तुम्हाला वीज पडलेल्या? काहीच नाही हो का. आता का करणार का नाही आता देव जाणं नाही. आमचा आम्ही हो का कोणी आलते का बघायला? आज ते सगळे बघायला कोण कोण येऊन पंचनामा केला तर? साहेब आमचे सगळे बरं बरं. आपण विचारू त्याला आणि तुमचं काय जे प्रशासनाची जे मदत होईल ते मदत करायचं काम करतो आपण. पण मला नाही एवढा नाही हो का. पाय गळाल्यात, हात पाय गळाल्यात, लटलट कापला लावा मी. हा हा कसं हा. करावं का नाही आता या गोष्टीचं काहीच इलाज नाही हो का. बरं, आमचा आम्ही हो का झोपला गाडी आहोत काठी. बरं 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 बरं. त्याचं मार्ग कसं. हा आहे आपला बळीराजा आणि ही आहे या राजाची अवस्था. हौसाबाईंचा हा व्हिडिओ अर्ध्या अधिक महाराष्ट्रानं पाहिला आणि मानवी मन सुन्न झालं, खिन्न झालं. एक बैल घेण्याची परिस्थिती या बळीराजाची नाही. त्याच महाराष्ट्रामध्ये
बैलापेक्षा सुद्धा जास्त किमतीची मतं विकत घेतली जातात, नेत्यांची खरेदी केली जाते. निवडणूक आली की याच बळीराजाला भूल थापा दिल्या जातात. सरसकट कर्जमाफी देऊ, 7-12 उतारा कोरा करू अशा थापा मारून हे सत्तेवर येतात आणि सत्ता आली की शब्दांचे खेळ करून पुन्हा या बळीराजाला वंचित ठेवलं जातं. अटी आणि शर्ती यांचा डाव मांडला जातो. तरीही शेतकऱ्यांना आम्ही खूप काही दिलं, त्यांच्यासाठी आम्ही खूप काही केलं म्हणून ढोल सुद्धा बनवला जातो. बळीराजा मात्र आपल्या अर्धांगिनीला बैलाच्या जागी झोपून शेतीची कामं करतो. ही आहे आपल्या बळीराजाची अवस्था. लाज आणणारी लाज. पण लाज तर त्यांना वाटते ज्यांच्याकडे ती असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता तरी कळालं असेल की बिचारा शेतकरी कशासाठी मागतोय सरसकट आणि विनाअट कर्जमाफी. या व्हिडिओनं सरकारची पुरती आबरू वेशीवर टांगली. हा व्हिडिओ पाहून महाराष्ट्र मात्र कळवळला, हळहळला. पण देवेंद्र फडणवीस माहित नाही. ही विदारक घटना पाहून आता तरी मायबाप सरकारला पाझर फुटेल का हो? काय म्हणाल मित्रांनो तुम्ही? हा व्हिडिओ पाहिल्यावर आणि या शासनाच्या धोरणावर तुम्हाला जे काही बोलावंसं वाटतं ते मोकळेपणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपली मतं मांडा. आणि हो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.